हे बोलोनी तो कृपावंतो, म्हणे विष्णू मी आदित्य आतो, रवी मी रश्मीवंतू सुप्रभाम माझी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला विभूती योग विस्तारानं अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनानं सांगितलं, देवा तू जर आत्ताच आपण ऐकलेले तरी सुद्धा एक कर्तव्य म्हणून सांगतो. केशूच भावेषु चिंत्योषी भगवन्मया. हे देवा तू जर सर्व तूच आहेस, सर्व जर तूच आहेस, तर मग तुझं चिंतन मी कसं करावं? तुझं चिंतन सर्वच जर तू असलास तर मला तुझ्या चिंतनासाठी काही विशेष भाव सांग. असं जेव्हा अर्जुनानं विचारलं तेव्हा भगवान परमात्मा विभूती सांगतात. आणि विभूती सांगत असताना भगवंतानं पुन्हाही तसंच सांगितलं. जसं सर्व मीच आहे त्याच दृष्टीनं पहिली विभूती सांगितली, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूता शयस्थितः. म्हणजे विभूती सांगतानाही तोच विषय पुन्हा भगवंतानं सांगितला की ऐशे बहुवसानी व्यापकपण माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. अशा प्रकारचा माझा बहुवसपणा, माझं सर्व व्यापकत्व मी तुला सांगितलेलं आहे. अहम आत्मा गुडाकेशः. सर्व भूतांच्या मध्ये असणारं आत्मत्वानं जो मी आहे हे भगवंतानं सांगितल्यानंतरही भगवान म्हणतात, अर्जुना आता एरवी तुला सांगण्याचं काही राहिलेलं नाही. खरोखर यानंतर तुला सांगण्याचं काही राहिलं नाही, तरी मात्र मी तुला असा शब्द दिला आहे की मी तुला विभूती सांगेन. सांगेन म्हणितल्या त्या तुझ प्रती प्रधाना ऐके. तुला मी सांगन असा शब्द दिलेला आहे, म्हणून मी तुला प्रमुख अशा प्रकारच्या विभूती सांगणार आहे. त्या तू ऐक. हे बोलोनी तो कृपावंतू. हे मी आतापर्यंत जे बोललो ते म्हणजे यापूर्वी तुला मी हे सांगितलेलं आहे. अर्थात आता हे सांगण्याची आवश्यकता नाही, तरी सुद्धा म्हणजे वरच्या 20व्या ओवीमध्ये जे सांगितलं हे तुला सांगण्याचं झालेलं आहे, तरी सुद्धा तुला काही मी विशेष प्रमुख अशा प्रकारच्या विभूती सांगणार आहेत. विभूती म्हणजे विशेष भवन, जिथं परमात्म्याचं विशेष प्रागट्य आहे अशा प्रकारचं माझं विशेष प्रागट्य जिथं जिथं आहे ते मी तुला सांगणार आहे, ते तू ऐक. हे बोलोनी तो कृपावंतू. असं बोलून तो कृपावंत असणारा, कृपेचा साठाच असणारा अशा प्रकारचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतो, हे अर्जुना मी आदित्य आतू विष्णू. मी आदित्य देवांच्या मध्ये असणारा जो विष्णू आहे तो मी आहे. सुप्रभाम माझी रश्मीवंत, सुप्रभाम माझी मी रवी. आणि जे कोणी किरणवान अशा प्रकारचे, प्रकाशमान अशा प्रकारचे तेजस्वी तारे आहेत, जगामध्ये जे काही भौतिक प्रकाशमान आहेत, प्रकाशमान ज्या काही वस्तू आहेत, जे काही तारांगण आहेत, त्या सर्वांच्या मध्ये विशेष प्रकाशमान असणारा, सर्वांच्या मध्ये विशेष प्रकाशमान असणारा जो तारा आहे सूर्य, तो मी आहे. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी, चंद्र मी गगनरंगी ताराम माझी. शारंगी म्हणे मरुद्गणांच्या वर्गी मी मरीची, शारंगी म्हणे मी ताराम माझी गगनरंगी चंद्र. शारंग धनुष्य हातामध्ये धारण करणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना मरुद्गणांच्या समुदायामध्ये जो कोणी मरीची म्हणून प्रमुख आहे तो मी आहे. गगनरंगी ताराम माझी मी चंद्र. आणि तारांगणांच्या मध्ये वायुमंडलामध्ये जी काही तारांगणं आहेत त्या तारांगणांच्या मध्ये जो चंद्र आहे तो मी आहे. पुढचा श्लोक म्हणा. वेदा आत सामवेदू तोमी म्हणे गोविंदू, देवा माझी मरुद बंधू महेंद्र तोमी. गोविंदू म्हणे वेदा आत सामवेदू तो मी. गोविंद नाम भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना वेदांच्या मध्ये, 4 वेदांच्या मध्ये जो सामवेद आहे तो मी आहे. देवा माझी मरुद बंधू महेंद्र तोमी. देवांच्या मध्ये मरुत बंधू, मरुताचा भाऊ जो इंद्र तो मी आहे. इंद्रिया माझी 11 मन ते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना ते मी. भगवान म्हणतात, अर्जुना इंद्रिया माझी 11 मन ते मी हे जाणावे. अर्जुना इंद्रियांच्या मध्ये जे काही 11वं मन आहे ते 11वं मन
मी आहे असं तू समज. भूता माझी स्वभावे चेतना ते मी. भूतांच्या मध्ये असणारी जी चेतना आहे, अर्थात भूतांच्या मध्ये जे काही संपूर्ण पदार्थांना जाणण्याचं ज्ञान आहे, सर्वत्र जे जाणते मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, हीच कोणी चेतना. सर्वत्र जाणण्याचं काम इंद्रियांच्या मध्ये अंतःकरण वृत्तीच्या मध्ये जे आहे ती चेतना मी आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी भूतानाम अशेष आहे रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही. अशेष आहे रुद्रा माझारी जो मदनारी शंकर तो मी येथ काही भ्रांती न धरी. भगवान म्हणतात अर्जुना, संपूर्ण रुद्रांच्या मध्ये एकादश रुद्रांच्या मध्ये जो कामाचा नाश करणारा भगवान शंकर तो मी आहे आणि याविषयी तू काही संशय धरू नको. यक्ष रक्षो गणा तू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेर मी हे अनंतू म्हणता झाला. यक्ष रक्षो गणा तू जो शंभूचा सखा धनवंतू तो कुबेर मी हे अनंतू म्हणता झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणते झाले, असं म्हणाले, हे अर्जुना, यक्ष राक्षसांच्या मध्ये जो भगवान शंकराचा सखा बंधू कोण, धनवंत असणारा कुबेर तो मी आहे. मग आठाही वसू माझारी पावक तो मी अवधारी शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. मग जे काही अष्टवसू आहेत त्या 8 वसूंच्या मध्ये जो कोणी अग्नी आहे, पावक आहे, तो मी आहे आणि शिखराथिलिया सर्वापरी मेरू तो मी. ज्याला भरपूर अशा प्रकारची म्हणजे शिखरांनी अनेक उंच उंच शिखरांनी संपन्न अशा प्रकारचे जे काही पर्वत आहेत त्या पर्वतांच्या मध्ये जो मेरू पर्वत आहे तो मी आहे. जो स्वर्ग सिंहासना सावावो सर्वज्ञते आदीचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी. जो स्वर्ग सिंहासना सावावो, जो स्वर्गाच्या सिंहासनाला सहाय्य करणारा अर्थात इंद्राला सहाय्य करणारा आणि सर्वज्ञते आदीचा ठावो म्हणजे सर्वज्ञ अशा प्रकारचा, म्हणजे ज्याच्याकडं सर्व ज्ञान आहे, धर्म नीतीचं ज्ञान ज्यांच्याकडं आहे अशा प्रकारचे पुरोहिता माझी बृहस्पती रावो. पुरोहिता माझी बृहस्पती तो मी. पुरोहितांच्या मध्ये उपाध्यायांच्या मध्ये जो कोणी राजा आहे अशा प्रकारचा बृहस्पती मी आहे. त्रिभुवनीची सेनापती आत स्कंद तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका तो झाला. हे महामती, त्रिभुवनाची सेनापती आत स्कंद तो मी. हे महामती अर्जुना, हे महाबुद्धिमान अर्जुना, तिन्ही भुवनाच्या सेनापतीमध्ये प्रमुख असणारा जो स्कंद कार्तिक स्वामी तो मी आहे आणि जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका तू झाला, जो भगवान शंकरापासून अग्नीच्या संगतीने कृतिकांच्या मध्ये झाला. आता त्याच्या जन्माचा इतिहास कंधारकर महाराजांनी दिलेला आहे, तो कोणी मुळामध्ये पाहून घ्या, ज्यांना माहीत असेल तर ठीकच आहे. सकळिका सरोवरांशी माझी समुद्र तो मी जलराशी महर्षी आत तपोराशी भृगु तो मी. सकळिका सरोवराशी माझी जो जलराशी समुद्र तो मी. संपूर्ण सरोवरांच्या मध्ये पाण्याची रासच असणारा म्हणजे ज्याच्याकडे सर्वात अधिक अशा प्रकारचं पाणी आहे, जळाची रास आहे, अशा प्रकारचा जो समुद्र भगवान म्हणतात तो मी आहे. महर्षी आत तपोराशी तो भृगु मी. महर्षींच्या मध्ये अतिशय तपाची रास असणारा महान अशा प्रकारचा तपस्वी जो भृगु ऋषी तो मी आहे. अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे. अशेषाही वाचा माझी सत्याचा नटनाच ते एक अक्षर वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे मी.
भगवान म्हणतात अर्जुना, सुंदर अर्थ केला या ओवीचा, अशेषाही वाचा माझी सत्याचा नटनाच संपूर्ण वाणीच्या मध्ये, अर्थात संपूर्ण बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये, संपूर्ण बोलणाऱ्यांच्यामध्ये जो काही नटनाच, सत्याचा नटनाच म्हणजे सत्याचा उत्कर्ष ज्यांच्या वाणीमध्ये आहे, अशा प्रकारचा सत्याचा उत्कर्ष ते एक अक्षर, अर्थात एक अक्षर जरी ते असेल म्हणजे सत्याचा उत्कर्ष असणारी वाणी, आणि ते एक अक्षर भगवान श्रीकृष्ण परमात्मा वैकुंठीचा वेल्हाळ म्हणजे वैकुंठाला वैकुंठ प्रिय, वैकुंठामध्ये प्रिय असणारे अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, वैकुंठ या नावानं प्रिय असणारे अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात ते मी आहे. समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञ तो मी ये लोके, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निपज विजे. समस्ताही यज्ञांच्या पैकी जो जपयज्ञ ये लोकी तो मी, ये लोकी समस्ताही यज्ञांच्या पैकी जो जपयज्ञ तो मी, या लोकांच्या मध्ये संपूर्ण यज्ञांच्या मध्ये जो कोणी जपयज्ञ आहे तो मी आहे. जो जपयज्ञ कर्म त्यागे प्रणवादिकी निपज विजे, जो जपयज्ञ कर्मत्यागाने प्रणवादिकी म्हणजे जसं 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सदिती निर्देशो, त्या पद्धतीनं प्रणवादिकांच्या माध्यमातून जो उत्पन्न होतो, ओंकाराच्या माध्यमातून जो उत्पन्न होतो, जो पूर्ण होतो ओंकाराच्या माध्यमातून, अशा प्रकारचा जपयज्ञ मी आहे. या जपयज्ञामध्ये नाम जपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. नाम जपयज्ञ तो परम, या सर्व जपयज्ञामध्ये श्रेष्ठ असणारा जपयज्ञ म्हणजे नाम जपयज्ञ. सर्वश्रेष्ठ असा कोण आहे? नाम जपयज्ञ आहे. त्या नाम जपयज्ञाची सुलभता आहे बाधू न शके स्नानादी कर्म. म्हणजे अन्य जी काही जपयज्ञ आहेत, अन्य जी काही साधनं आहेत, त्या संपूर्ण अन्य साधनांच्या बाबतीत नाना प्रकारचा शौचाचार आहे, आणि नामसाधनेच्या बाबतीत शौचाचाराचा फार आग्रह नाही. अर्थात शौचाचार नसावा असा त्याचा अर्थ नाही, किंवा शौचाचार नसला तरीही चालेलच असं नाही, पण चालेल. म्हणजे अर्थात जर असं असतं तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलंच नसतं, मुखी काय इंद्रियांशी नेम नाही, मुखी राम म्हणून काय. अर्थात शौचाचार आहेच, पण अन्य साधनाच्या पेक्षा अन्यस्मात् सौलभ्यम भक्तव, नाम जपयज्ञाच्या बाबतीत अन्यस्मात् सौलभ्यम, इतर साधनांच्या पेक्षा सुलभता सांगण्यासाठी बाधू न शके स्नानादी कर्म एवढं म्हटलेलं आहे. एरवी स्नान न करताच नामस्मरण करावं असा त्याचा अर्थ नाही, पण अन्य साधनांच्या सापेक्षतेनं हे साधन काय आहे, शौचाचाराच्या बाबतीत थोडं सुलभ आहे, एवढाच याचा अर्थ आहे. बाधू न शके स्नानादी कर्म म्हणजे प्रत्यवाय त्याच्या ठिकाणी नाही. बाकीची साधनं जर शौचाचारानं रहित होऊन केली तर ती कदाचित प्रत्यवाय दोष निर्माण करून देणार आहेत. मात्र नामस्मरण हे साधन असं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी केलं तरी त्याच्याकडून दोष लागणार नाही, अशा प्रकारचं साधन आहे. नाम जपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. नामे धर्माधर्म पावन, नामस्मरणानं धर्म आणि अधर्म हे दोन्हीही पावन होतात. आता अधर्माला पावन करणं ठीक आहे, धर्माला काय पावन करण्याची गरज आहे? जो पावन आहे त्याला धर्म म्हणतात, म्हणजे जो खऱ्या अर्थानं पावन आहे त्यालाच धर्म म्हणतात. पण धर्माला पावन करण्याचंही सामर्थ्य नामामध्ये आहे. याचा अर्थ कर्मत्यागे प्रणवादिकी या माध्यमातून, किंवा ओम तत्सदिती निर्देशो या ठिकाणी जो विस्तार केलेला आहे, खऱ्या अर्थानं तो नामे केला एके, थोर केला एके नामे जेणे, म्हणजे या कर्माधिकांची थोरवी, कर्माधिकांचं मोठेपण, कर्माधिकांची फलद्रुपता, धर्म म्हणजे कर्म, म्हणजे धर्माचं पावनत्व म्हणजे धर्माचं मोठेपण आणि धर्माची फलद्रुपता जर अपेक्षित असेल तर ओम तत्सदिती, त्या नामाचा मध्यंतरी काय करावा लागतो? विनियोग करावा लागतो. आणि त्या नामाचा विनियोग केला तर खऱ्या अर्थानं ते कर्म पावन होतं. धर्मा पावन, धर्म आणि अधर्म यांना पावन करणारा अशा प्रकारचं हे नाम आहे. नाम वेदार्थी परब्रह्म, वेदार्थामध्ये नाम हे परब्रह्म आहे. नाम आणि नामी यांचा अभेद आहे. मला वाटतं 5व्या तरंगामध्ये हा विचार विचारसागराच्या आलेला आहे.
नाम आणि नामी यांचा अभेद या दृष्टीनं नाम हे वेदार्थामध्ये परब्रह्म म्हणून सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांची अनंत प्रकारची प्रमाणं आहेत. स्थावरा गिर्यातू पुण्यपूज्य जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. स्थावरा गिर्यातू जो पुण्यपूज्य हिमवंतू. स्थावरामध्ये म्हणजे स्थावर जंगम सर्व सृष्टीमध्ये माझी विभूती कशी आहे, मी कसा आहे, माझं वास्तव्य कसं आहे हे सांगताना भगवान सांगतात, अर्जुना स्थावर अशा गिरीमध्ये जो कोणी पुण्य पूज्य अशा प्रकारचा हिमालय आहे तो हिमालय लक्ष्मीचा कांतो म्हणे तो मी. लक्ष्मीकांत भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना तो मी आहे. कल्पद्रुमहन पारिजातो गुणे चंदन ही वाळ विख्यातो तरी या वृक्ष जाता तू अश्वत्थू तो मी. कल्पद्रुम हन पारिजातो. कल्पद्रुम हन पारिजातो विख्यातो गुणे चंदन ही वाळ विख्यातो. म्हणजे कल्पद्रुम कल्पवृक्ष किंवा पारिजातक हे स्वतःच्या गुणानं स्वतःच्या विशेष अशा प्रकारच्या गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत. कल्पवृक्ष काय करतो, पारिजातकाचं काय आपल्या सर्वांना माहीत आहे, विस्तार करण्याची आवश्यकता नाही. आणि गुणे चंदनही वाढ विख्यातो. गुणानं चंदनही प्रसिद्ध आहे. काय सभोवारी सभोवतीची वृक्ष तरुवर चंदन करीतच आहे. भोवतालच्या संपूर्ण झाडांना सुगंधित करण्याचं सामर्थ्य आंबे बोरी वड बाबुळा चंदन. म्हणजे आंबे बाबुळा वड या सर्वांना चंदन करण्याचं काम कोणी केलं, चंदनानं. म्हणजे त्यांच्या शेजारी असणारं चंदन शेजारच्या झाडाला चंदन स्वरूप करतं, सुगंधी करतं. अशा प्रकारचा प्रसिद्ध चंदन आपला गुण देऊन दुसऱ्याला गुणी करण्याचं काम जे चंदन करतं. तरी म्हणजे एरवी प्रसिद्धीच्या बाबतीत कोण आहे, कल्पवृक्ष पारिजातक चंदन. जरी यांची प्रसिद्धी असली तरी परंतु भगवान परमात्मा म्हणतात तरी या वृक्ष जाता तू अश्वत्थू तो मी. तरी परंतु या प्रसिद्धींच्या बाबतीत हे जरी मोठे असले तरी प्रसिद्ध नसणारा वृक्षांच्या मध्ये जो अश्वत्थ पिंपळ आहे तो मी आहे. देवऋषी आत पांडवा नारद तो मी जाणावा चित्ररथ मी गंधर्वा सकळी काम माझे. हे पांडवा देवऋषी आत नारद तो मी जाणावा सकळिका गंधर्वा माझी चित्ररथ मी जाणावा. सकळिका गंधर्वा माझी मी चित्ररथ जाणावा. मी देवऋषी आत नारद. देवऋषी म्हणजे देवर्षी महर्षी अशा प्रकारचे जे काही ऋषीमध्ये राजर्षी फरक आहेत त्यामध्ये जो देवर्षी आहे म्हणजे जे त्रिकाल ज्ञानी आहेत, संपूर्ण जगामध्ये ज्यांचं गमन आहे आणि जे तपाने विद्येने प्रसिद्ध आहेत अशा प्रकारचे जे देवर्षी, त्या देवर्षींच्या मध्ये जे नारद ते नारद मी आहे. सकळिका गंधर्वा माझी चित्ररथ मी. संपूर्ण गंधर्वांच्या मध्ये म्हणजे काही प्रमुख 5 गंधर्व सांगितले, त्या 5 गंधर्वांच्या मध्ये जो काही चित्ररथ नावाचा गंधर्व तो मी आहे. यया अशेष आहे सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्च श्रवामी. हे प्रबुद्धा यया अशेष आहे सिद्धा माझी मी कपिलाचार्य. हे प्रबुद्धा हे बुद्धिमान अर्जुना, संपूर्ण सिद्धांच्या मध्ये जे काही सिद्ध सांगितले गुरुरे बाबा सांगत असतात. आताच्या काळामध्येही काही सिद्ध होऊन गेले, उदाहरणार्थ गजानन बाबा, साई बाबा, आणखीन काही सिद्ध विदर्भामध्ये काही सिद्ध महापुरुष होऊन गेले. म्हणजे हे जे काही असे सिद्ध आहेत त्या काळामधले काही सिद्ध आहेत. त्या सिद्धांच्या मध्ये जे काही कपिल महामुनी आहेत ते कपिल महामुनी म्हणजे मी आहे. प्रसिद्धा तुरंगा जाता आत उच्च श्रवा मी. प्रसिद्ध अशा प्रकारचे जे काही घोड्याच्या जातीमध्ये जे काही प्रसिद्ध घोडे आहेत त्या प्रसिद्ध घोड्यांच्या मध्ये उच्चैश्रवा नावाचा घोडा म्हणजे हा उच्चैश्रवा नावाचा घोडा समुद्र मंथनातून प्राप्त झालेला आहे तो मी आहे. राज्यभूषणा गजा तू अर्जुना मी गा ऐरावतू पयोराशी सुरमथी तू वियाला जयाते. ह्या ओवीमध्ये 2 पाठ भेद आहेत आणि हा पाठ चांगला वाटतो मी वाचलेला. राज्यभूषणा गजा तू अर्जुना मी गा ऐरावतू. गा अर्जुना राज्यभूषणा गजा तू मी ऐरावतू. बाबा अर्जुना राज्यभूषणा गजा तू म्हणजे
राज्याचं भूषण, राजाचं भूषण आणि राज्याचं भूषण. म्हणजे जो हत्ती राजाचंही भूषण आहे आणि राज्याचंही भूषण आहे, अशा प्रकारचा जो हत्ती आहे, वैभव आहे राज्याचं, तो हत्ती कोण? ऐरावत, तो मी आहे. आणि तो ऐरावत जयाते सुरमथी तू पयोराशी सुरमथी तू वियाला, ज्या ऐरावताचा जन्म समुद्र मंथनामधून झालेला आहे, अशा प्रकारचा तो ऐरावत, तो मी आहे. या नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होऊन सेविती. या नरा माझी विभूती विशेष राजा, या नरांच्या मध्ये जो विभूती विशेष अशा प्रकारचा राजा आहे, तो माझी विभूती आहे. जया ते सकळ लोक प्रजा होऊन सेविती, ज्या राजाला संपूर्ण लोक प्रजा, त्याची प्रजा होऊन संपूर्ण लोक ज्याची सेवा करतात, करभाराच्या माध्यमातून अन्य अन्य माध्यमातून ज्याची सेवा करतात, अशा प्रकारचा राजा मी आहे. पै अगवेया तेरा आत वज्र ते मी धनुर्धरा, जे शतमखोत्तीर्ण करा अरुडोनी असे. हे धनुर्धरा, पै अगवेया हतेरा आत वज्र ते मी, हे धनुर्धारी अर्जुना, संपूर्ण जे शस्त्र आहेत त्या शस्त्रांच्या मध्ये जे वज्र आहे ते वज्र मी आहे. आणि जे वज्र शतमख उत्तीर्ण करा अरुडोनी असे, जे वज्र 100 यज्ञ करून उतराई झालेल्या, 100 यज्ञ करून स्वर्गाला प्राप्त झालेल्या इंद्राच्या करा अरुडोनी असे, इंद्राच्या हातामध्ये राहतं अशा प्रकारचं जे वज्र ते मी आहे. धेनूमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्षेनू, जन्मवितयात मदनू तो मी जाणे. धेनूमध्ये कामधेनू, धेनूमध्ये म्हणजे अनेक गायींचे जे प्रकार आहेत, त्या गायींच्या प्रकारामध्ये जी काही कामधेनू गाय आहे ते मी आहे. विश्वक्षेनू म्हणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, जन्मवितयात मदनो तो मी जाणे. आणि जन्म देणाऱ्यांच्या मध्ये जो काम आहे तो काम मी आहे असं तू जाण. सर्पकुळात अधिष्ठाता वासुकी गामी कुंतीसुता, नागा माझी समजता अनंतू तुम्ही. बाबा कुंतीसुता अर्जुना, सर्पकुळा आत अधिष्ठाता वासुकी मी, सर्पकुळांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ असणारा, जो सर्व सर्पांचा आधारभूत असणारा, समुद्र मंथनाच्या वेळी देवांना सहाय्य करणारा, आपल्याला माहीतच आहे का नाही. वासुकी तो दूर झाला होता, वासुकी त्या समुद्र मंथनाच्या वेळी, तो वासुकी मी आहे. समस्ता नागा माझी अनंतू तो मी, सर्व नागांच्या मध्ये जो काही अनंत नावाचा अर्थात शेष नारायण, तो अनंतू म्हणे मी, तो अनंत नाग, तो शेष नारायण भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मी आहे. अगा यादसा तो जो पश्चिम प्रमदेचा कांतू, तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. अगा बाबा अर्जुना, यादसा तू जो पश्चिम प्रमदेचा कांतू, तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. हे अर्जुना, या जो यादसा आतू म्हणजे संपूर्ण जलचरामध्ये जलदेवता जे आहेत, त्या जलदेवतेमध्ये जो कोणी पश्चिम दिशेचा पती म्हणजे वरुण, तो वरुण मी आहे असं भगवान म्हणतात. आणि पितृगणा समजता माझी अर्यमा जो पितृदेवता, तो मी हे तत्वता बोलत आहे. आणि हे अर्जुना, समस्ता पितृगणा माझी जो पितृदेवता अर्यमा तो मी, आणि समस्ता पितृगणा माझी जो पितृदेवता आर्यमा, जो पितरांची देवता आर्यमा नावाची पितरांची देवता, संपूर्ण पितृगणांच्या मध्ये पितृसमुदायामध्ये मी आहे असं भगवान म्हणतात. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती, मग केली या अनुरूप होती भोग नियमजेतया नियमितया माझी यमू, जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मारामू रमापती. जगाची शुभाशुभे लिहिती, जगांच्या शुभ अशुभ कर्माचं लिखाण करतात, जगाच्या शुभ अशुभ कर्मानुसार येणारच ते पुढं. प्राण्यांच्या मानसांचा झाडा घेती, प्राण्यांच्या मानसाचा म्हणजे जे काही प्राण्यांचं मानसिक पापपुण्य आहे त्याचा सुद्धा कसून तपास घेतात. आणि मग केली अनुरूप जे भोग नियम होती, मग केल्यानुसार केल्या कर्मानुसार जे भोग देतात
अशा प्रकारच्या या तया नियमिता माझी, त्या नियमन करणाऱ्यांच्या मध्ये असणारा यम, जो कर्मसाक्षी धर्मो, जो कर्मसाक्षी यमधर्मो, तया नियमिता माझी जो कर्मसाक्षी यमधर्मो, त्या नियमन करणाऱ्यांच्या मध्ये जो कोणी यमधर्म आहे आणि जो कर्मसाक्षी आहे, कर्मानुसार फळ देणारा आहे, कर्माचा साक्षीभूत राहून फळ देणारा आहे, अशा प्रकारचा जो यम तो मी आहे, असं रमापती आत्मारामो म्हणे. अशा प्रकारचे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आत्मा राम म्हणजे आत्म्यामध्येच रममान होणारे, अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. अगा दैत्यांची आकुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी, म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेचिना. अगा बाबा अर्जुना, दैत्यांची कुळी प्रल्हादू तो मी. पहा अर्जुना, या दैत्यांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे तो प्रल्हाद मी आहे. कशावरून? तो प्रल्हाद मी आहे म्हणूनच दैत्य भावादी मेळी लिंपेचिना. म्हणून तो प्रल्हाद दैत्यांच्या कर्माच्या मेळानं तो संश्लिष्ट झाला नाही. म्हणजे दैत्यांची जी काही कामं आहेत, राक्षसांचं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यानं केलं नाही, तर त्यानं भक्ताचं कर्तव्य केलं, देवाची भक्ती केली. दैत्यामध्ये अपवाद येतो. म्हणजे तो प्रल्हादुगा मदसाठी घेता बहुते सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोटी तयाची या जोडे. म्हणजे गुरुवरे घुलेबाबा या ओवीचा अर्थ सांगताना म्हणायचे, जे फळ भगवंताच्या नामानं मिळेल तेच फळ प्रल्हादाच्या नामानं मिळेल. म्हणजे मिया द्यावे म्हणजे मी जे काही तुम्हाला देणार आहे, माझ्या चिंतनानं मी जे काही देणार आहे ते त्याच्याकडूनही मिळेल. म्हणजे तो प्रल्हाद कशामुळं? तो दैत्य भावादी मेळी लिंपेची ना, म्हणून तो दैत्यांच्या कुळामध्ये असणारा प्रल्हाद मी आहे. पैकळीतया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू, श्वापदा माझी शार्दूळू तो मी जाण. कळीतया माझी महाकाळू. जे काही काल गणना करणारे जे काही निमेष आदी आहेत, क्षण आहेत, दिन आहेत, पक्ष आहेत, मास आहेत, वर्ष आहेत, युग आहेत, ह्या ज्या गोष्टी कालगणनेच्या बाबतीत जे आहे, कळीतया माझी महाकाळू, यांच्यामध्ये जो महान काळ आहे तो मी आहे असं गोपाळू म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, श्वापदा माझी शार्दूळू तो मी जाण, ऐसे गोपाळू म्हणे. आणि सर्व हिंस्र पशूंच्या मध्ये, प्राण्यांच्या मध्ये जो सिंह आहे तो मी आहे असं तू जाण. पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी वाहो शके माते. पक्षी जाती माझारी जो गरुड तो मी अवधारी ऐक अर्जुना, पक्षी जातीमध्ये पक्ष्यांच्या जातीमध्ये जो कोणी गरुड आहे तो मी आहे, या लागी जो माते पाठीवरी वाहू शके, या करताच तो माझी विभूती आहे. म्हणूनच माझ्यासारख्या ब्रह्मांड नायकाचं ओझ वाहण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. एरवी मी एवढा मोठा आणि एवढ्या मोठ्या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय करणारा अशा प्रकारचा परमात्मा, एका क्षणामध्ये उत्पन्न करणारा, लय करणारा, पालन करणारा असा मी. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत, पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, एवढा मोठा मी मात्र अशा माझं जो कोणी वहन करतो, मला वाहून नेतो अशा प्रकारचा गरुड, त्यामुळं तो माझी विभूती आहे. म्हणूनच तो मला पाठीवरी वाहू शके. पृथ्वीची या पैसारा माझी घडीन लगता धनुर्धरा, एकेची उड्डाणे साताही सागरा, प्रदक्षिणा करी जो तया वहिलिया गती म्हणता, आत पवनु तो मी पांडुसुता, शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. पृथ्वीची या पैसारा माझी, हे धनुर्धरा, पृथ्वीची या पैसारा माझी घडीन लगता, जो एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करी, तया वहिलिया गती म्हणता, आत पवन तो मी. भगवान म्हणतात, इथं संपूर्ण झाली ही ओवी. हे भगवान म्हणतात, हे धनुर्धरा, हे अर्जुना, पृथ्वीच्या विस्तारामध्ये प्रदक्षिणा करत असताना ज्याला एक क्षण सुद्धा लागत नाही आणि एकाच उड्डाणामध्ये जो सप्त समुद्राची प्रदक्षिणा करतो, अशा प्रकारचा वेगवान लोकांच्या मध्ये, वेगवान वस्तूंच्या मध्ये, वेगवान पदार्थांच्या मध्ये, म्हणजे गरुड हनुमंताधिक वेगवान आहेत, आहे का नाही?
अनेक वेगवान, मनालाही वेगवान म्हटलेलं आहे. या सर्वांच्या मध्ये अत्यंत वेगवान असणारा वहिलिया गतिमंता, म्हणजे गतिमंतांच्या मध्ये अत्यंत गतिमान असणारा जो कोणी पवन आहे, हे पांडुसुता तो मी, हे अर्जुना तो मी आहे. आणि समस्ता शस्त्रधराम माझी श्रीराम तो मी. समस्ता शस्त्रधराम माझी, समस्त म्हणजे संपूर्ण शस्त्र धारण करणाऱ्यांच्या मध्ये जेवढे कोणी शस्त्रधारी राजे आहेत, त्या संपूर्ण शस्त्रधारी राजांच्या मध्ये जो श्रीराम तो मी आहे. त्यानं काय केलं? जेने साकडली या धर्माचे नि कैवारे, आपण पया धनुष्य करून दुसरे, विजय लक्ष्मी एक मोहरे केले प्रीती. जेने साकडली या धर्माचे नि कैवारे, आपण पया दुसरे धनुष्य करून त्रेती, विजय लक्ष्मी एक मोहरे केले. जेने, ज्या भगवान रामचंद्र प्रभूनं साकडली या धर्माचे नि कैवारे, संकटामध्ये सापडलेल्या धर्माच्या कैवारार्थ, संकटामध्ये सापडलेल्या धर्माच्या कैवारासाठी, संकटात सापडलेल्या धर्माचा कैवार घेऊन त्याला संकटातून सोडवण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी आपण पया दुसरे धनुष्य करून जणू काय आपल्या स्वतःलाच दुसरं धनुष्य केलं आणि विजयलक्ष्मी त्रेती एक मोहरे केले. त्रेतायुगामध्ये विजयलक्ष्मीला एक मोहरा केलं, म्हणजे आपल्या स्वतःकडंच विजयलक्ष्मीला ओढून आणलं. अशा प्रकारचा नंतर काय केलं? पाठी उभे टाकून सुवेळी, प्रताप लंकेश्वराच्या शिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली होता. त्यानंतर काय केलं? सुवेळी उभे ठाकोनी प्रताप लंकेश्वराची शिसाळी, गगनी उदो म्हणतया भूता हस्तबळी दिदली. अन्वय महत्वाचा असतो. पाठी सुवेळी उभे ठाकोनी, त्यानंतर सुवेळ पर्वतावर उभं राहून प्रताप लंकेश्वराची, अतिशय पराक्रमी अशा प्रकारचा रावण आणि त्याची शिसाळी, त्याची मस्तक गगनी उदो म्हणतया भूता हस्तबळी दिदली. आकाशामध्ये उदो उदो म्हणून नाचणाऱ्या भूतमात्रांना बळी म्हणून त्यांच्या हातामध्ये त्याची मस्तक दिली. जेने देवांचा मानव गिवंशीला, धर्माशी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जो का. ज्या भगवान रामचंद्रानं देवांचा मान शोधून आणला, देवांचा गेलेला मान, देवांना अपमानित केलं होतं रावणानं, बंदीवासामध्ये टाकलं होतं. संपूर्ण देव रावणाच्याकडे सेवा करत होती. कोणी सडा समार्जनाचं काम करत होतं, कोणी गाढवांना गवत आणण्याचं काम करत होतं. बघा, म्हणजे अशा प्रकारची कामं जेने देवांचा मान गिवंशीला. इतके अपमानित झालेले देव, त्यांचा हरवलेला मान, रावणाच्या माध्यमातून हरवलेला मान ज्या रामचंद्र प्रभूनं काय केला? गिवंशीला शोधून आणला. म्हणजे पुन्हा त्या देवांची संस्थापना केली, त्यांना मान दिला, धर्माची जीर्णोद्धारू केला, धर्माचं पुनरुज्जीवन केलं, धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशी उदेला सूर्य जो का. जो सूर्यवंशी, सूर्य उदेला, जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत सूर्यच जणू काय उदयाला आला, अशा प्रकारचा तो हतियेरू परजितया तो रामचंद्र मी सीताकांतू मकर मी पुच्छवंतू जलचरा माझे. तो हतियेरू परजितया तो रामचंद्र सीताकांतू मी, तो सीतेचा पती असणारा रामचंद्र, तो म्हणजे शस्त्र धारण मध्ये जो सीतेचा पती रामचंद्र प्रभू तो मी आहे. मी जलचरामाधी पुच्छवंतू मकर. जलचरांच्या मध्ये, जलचर प्राण्यांच्या मध्ये जो शेपटी असलेला, जलचरांच्या मध्ये अत्यंत बलवान अशा प्रकारचा जो मकर मासा तो मी आहे. पै समजताही ओघा आतू जे भगीरथी अनिता गंगा, जनुने गिळली मग जंगा फाडून दिली. पै समजताही ओघा आतू जे गंगा भगीरथे अनिता जनुने गिळली मग जंगा फाडून दिली. परंतु हे पै समजताही ओघात, संपूर्ण ओघामध्ये म्हणजे संपूर्ण प्रवाहित असणाऱ्या गंगा नद्या सर्वांच्या मध्ये भगीरथानं जी गंगा आणली, जी गंगा भगीरथानं आणली, त्या गंगेला जनुने गिळली. जनु ऋषींनी तिला गिळून टाकलं आणि जेव्हा त्यानं ती मागितली तेव्हा जंगा फाडून दिली. ती जनु ऋषीनं ती गंगा पुन्हा आपली मांडी फाडून परत दिली. ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता, जलप्रवाहा समजता माझारी जाणे. हे ते त्रिभुवनैक सरिता,
ती 3 भुवनामध्ये पवित्र असणारी, 3 भुवनाला पवित्र करणारी अशा प्रकारची जी जान्हवी नदी आहे, हे अर्जुना, समस्ता जलप्रवाह माझारी मी जाणे, ती नदी मी आहे असं तू जाण, असं समज. ऐशेनी वेगळाला सृष्टींपैकी विभूती नाम सुता एकेकी, सगळे न जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नवते. हे अर्जुना, याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीमध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या विभूती मी तुला जर सांगू लागलो, एका एका विभूतीचं नाव घेऊ लागलो, तर युद्ध बाजूला राहील. तुझ्याकडून करून घ्यावयाचं जे कर्तव्य कर्म आहे, युद्धरूप कर्तव्य कर्म, तेही बाजूला राहील. तुला अपेक्षित असणारं श्रेय तेही बाजूला राहील. मला तुझ्याकडून कर्तव्य कर्म करून घ्यायचंय आणि कर्तव्य कर्माच्या माध्यमातून क्रमानं तुला मला श्रेय द्यायचंय. म्हणजे मी काही तुला लगेच तुझ्या हातामध्ये श्रेय देणार नाही. तसे प्रयत्न मी केले होते, पण तू तुझा मोह सोडायला तयारच नाहीस. अशोचा नन्वो शोचस्त्वम, इथंच मी तसे प्रयत्न केले होते. श्रेय तर श्रेय, लगेच श्रेय. पण तुझ्या भलत्याच आकांक्षा असल्यामुळं तुझं व्यावहारिक जीवन, तुझं भौतिक जीवन, या सर्व गोष्टीचा विचार तू माझ्यासमोर मांडलास. मला निंदास्पद अशा प्रकारचं जगायचं नाही, मला हा कुळसंहार करायचा नाही, आणि तुझं कर्तव्य कर्म करायचं सोडून ते तू करण्याचे प्रयत्न करू लागलास. आणि न कर्मनामनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, अशी तर वस्तुस्थिती आहे. म्हणून मी तुझ्याकडून कर्तव्य कर्म करून घेण्याच्या दृष्टीनं कर्मण्येवाधिकार असते हे सांगितलेलं आहे. अर्थात तुला हे कर्मच करावं लागणार आहे. या सगळ्याच गोष्टी मला तुझ्याकडून करून घ्यायच्यात. आणि जर आपण हा विभूती योगच सांगत बसलो तर संपूर्ण गीताशास्त्र या विभूती योगामध्ये संपेल. आणि काय याच्यात काय विशेष फळ मिळणार आहे तुला? त्यामुळं अरे, संपूर्ण जगात संपूर्ण विभूती ज्याच्या अधिष्ठानावर आहेत, अशा प्रकारचा मीच तुझ्या समोर असताना तुला विभूती तरी काय जाणण्याची आवश्यकता आहे? पण जर तुला इच्छा झालेली आहे तर मी सांगतोय. तुला इच्छा झाली म्हणून त्या विभूती मी सांगतोय. आणि एरवी त्या विभूतीत जर सांगत बसलं तर संपूर्ण वेळ त्यामध्येच जाईल. म्हणून सगळ्यांनी जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नव्हती. संपूर्ण 1000 जन्म घेऊन जरी या विभूती सांगण्याचे प्रयत्न केले तरी अर्ध्या नव्हती, अर्ध्या सुद्धा विभूती होणार नाहीत. म्हणून एकाच शब्दात सांगितलं पुढं, विष्टभ्यामिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तव अर्जुन. म्हणजे जास्त जाणण्याची काय आवश्यकता आहे तुला? हे सांगितलेलं आहे, अधिक सांगण्याची आवश्यकता नाही, त्याच्यामध्ये वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. पुढे वाचा. जैशी हा जैशी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐशी चाड उपजेल जय जीवी, तै गगनाची बांधावी लोथ जेवी. 62व्या ओवीपर्यंत हा विषय पूर्ण होतोय. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. आता इथपर्यंत ही उदाहरण आपल्याला पूर्ण करायची. जैशी अवघीची नक्षत्रे वेचावी. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एखाद्या माणसाची अशी इच्छा झाली की वायुमंडलातली संपूर्ण नक्षत्र, संपूर्ण तारांगण मला आपलीशी व्हावीत, अशी जर कोणाला इच्छा झाली असली तर त्यानं काय करावं बरं? त्यानं एक करावं, गगनाची लोथ बांधावी, आकाशालाच ताब्यामध्ये घ्यावं, आकाशाची मोठ बांधावी आणि आपल्या घरी न्यावं. आणि जेव्हा जे अपेक्षित आहे तेव्हा ते नक्षत्र आपल्याकडं घ्यावं आणि त्याचा उपयोग करावा. है का नाही? का दुसरं उदाहरण दिलं, का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी भूगोलूची काखी सुवावा, तैसा विस्तारू माझा पाहावा, तरी जाणावे माते. का? किंवा पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, किंवा पृथ्वीवरच्या संपूर्ण परमाणूंचं मोजमाप करावं, अशी जर कोणाला इच्छा झाली, कोणाला काय इच्छा होईल सांगता येत नाही, होऊ शकते अशी इच्छा. शिल्लक डोक्याच्या माणसाला काही कामं नसतात, अशा काहीतरी इच्छा करत असतात ती, आहे का नाही? पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, पृथ्वीवरच्या संपूर्ण परमाणूंचा हिशोब घ्यावा, मोजमाप घ्यावं, अशा प्रकारची जर कोणाला इच्छा झाली तर त्यानं काय करावं? ते मोजमाप करत बसावं का? त्याला ते शक्य आहे का? कितीही जरी विज्ञान पुढे गेलं असलं तरी ते शक्य नाही. मग त्यानं एक करावं, भूगोलची काखे सुवावा, संपूर्ण पृथ्वीच आपलीशी करावी, आपल्या जवळ ठेवावी, मग त्याला ते शक्य होईल. तैसा, त्याप्रमाणे, तैसा माझा विस्तारू पाहावा, तरी माते जाणावे. त्याप्रमाणे माझा विस्तार जर पाहण्याची इच्छा असेल तर मला जाणावं. जैसे शाखा, मला जाणल्यानंतर काय होईल? या विभूतीच्या विषयीचं विभूतित्व तुला वाटणार नाही. काय? तू जर मला जाणलंस तर हे विशेष भवन जे आहे त्या विशेष भवनाच्या विषयी इंद्रियवर्गी दाखविलिया
विरुद्धात्वी अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. ह्या विभूती विशेषाचं विशेषत्व तुला कुठपर्यंत वाटणार आहे? या विभूतींचं अधिष्ठान असणारा मी आणि अध्यस्थ असणाऱ्या विभूती, अध्यस्थ असणाऱ्या विभूती अध्यस्थ आहेत असं जाणलंस आणि विभूती विशेषांचं अधिष्ठान असणारा मी मला जर यथार्थ जाणलंस तर तुला या विभूतींच्या विषयी काही विशेष वाटेल का? मग भगवान सांगतात इंद्रिय वर्गी दाखविली. इंद्रिय वर्गांनी, इंद्रिय समुदायांनी दाखवलेल्या पदार्थांच्या विषयीची विरुद्धता असेल किंवा अनुकूलता असेल किंवा प्रतिकूलता असेल, विरुद्ध अथवा भलिया, ते पदार्थ अनुकूल असतील किंवा प्रतिकूल असतील तर विस्मयोग काही केली या नोठी चित्ती, काहीही प्रयत्न केले तरी त्याच्याविषयीचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. बघा गर्भित अर्थ आहे फार मोठा. तरी माते जाणावे यांचा विस्तार तुला जाणून घ्यायचा आहे आणि यांच्याविषयीचं विशेषत्व तुला जर वाटून घ्यायचं नसेल आणि यांच्याविषयी जर विशेषत्व तुला वाटलं तर खऱ्या अर्थानं तुझी हानी. म्हणजे तू हेच विशेषत्व आपल्यामध्ये यावं, जे की अंतःकरणाचे धर्म आहेत, जे की कल्पित आहेत, जे की अध्यस्थ आहेत, ज्यांची आवश्यकता नाही, तीच धर्म तुझ्याकडे येतील. आणि एखादा धर्म जर तुझ्याकडे नसेल या विभूतीमधला तर तुझं अंतःकरण जळेल, है का नाही? त्याच्यामुळं ह्या विभूती विशेषाच्या नादी लागण्यापेक्षा मला तू व्यवस्थित रीतीनं जर जाणून घेतलंस तर याच्याविषयीचं आकर्षण तुला राहणार नाही. तरी स्वरूप विस्तारू माझा पाहावा तरी माते जाणावे. माझा विस्तार जर पाहायचा असेल तर तू मला जाणून घे. मी सांगितलेला एक वेगळा अर्थ आहे, हा एक अर्थ इथं आलेला. जैसे शाखांशी फुलं फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे. जैसे शाखांशी फुलफळ एकी हेळा सकळ एकी हेळा वेटाळू म्हणजे, जर एखाद्या झाडाच्या फांद्या फुलं फळ एकाच वेळी आपल्या ताब्यामध्ये यावेत, आपल्या जवळ आपल्याला प्राप्त व्हावेत असं जर कोणाला वाटत असेल तर जेवी उपडून या मूळ हाती घेपे. ज्याप्रमाणे अशी जर अपेक्षा कोणाला असेल तर त्यानं काय करावं? मूळ हातामध्ये मुळासह झाड उपटून घ्यावं. म्हणजे झाड उपटून घेतल्यानंतर फांद्या फुलं फळं स्वतंत्र प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही, त्याच्या अंतर्गत ती आलेलीच आहेत, स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे तेवी माझे विभूती विशेष जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. त्याप्रमाणे माझे विभूती विशेष, माझा विभूती विशेष, माझ्या विभूती माझं विशेष होणं, मी ज्या ज्या पदार्थामध्ये विशेष रूपानं आहे हे जर तुला संपूर्णपणे जाणून घेण्याची इच्छा असेल तर माझे एक निर्दोष स्वरूप जाणीजे, माझं एक निर्दोष स्वरूप तू जाणून घे. एरवी वेगळाली विभूती काही एक परिसशी किती, म्हणून एकी हेळा महापती सर्व मी जाण. एरवी वेगळाली विभूती काही एक किती एक परिसशी. एरवी जर या संपूर्ण वेगवेगळ्या विभूती मी तुला सांगू गेलो तर मलाही हजारो जन्म घेऊन त्या पूर्ण करणं होणार नाहीत आणि तुलाही किती एक परिसशी. तू तरी किती ऐकणार? शेवटी ऐकण्यालाही काही मर्यादाच असतात ना. 8 तासाच्याही पुढे जात असेल, 8 तासाच्या आतच व्हायला पाहिजे, पण जर जात असेल तर मग मर्यादा संपल्याच की नाही. तशी मी सहनशीलता संपणार नाही याची काळजी घेतोय आता तरी. म्हणजे जर माझा विभूती विशेष आणि वेळेत संपल्यानंतर जेवढा श्रोत्यांना आनंद होतो तेवढा आनंद विषय कितीही चांगला सांगितला तरी होत नाही, हे इथलं विशेष आहे. कारण सर्वच अभ्यासू असल्यामुळं सर्वांनाच विषय माहीत असतो, सरासरी असतोच असं नाही, काहींना माहीत नसतोही. पण बऱ्याच वेळा वक्त्याची परीक्षा म्हणून काही वेळा काही विषय माणसाला चांगल्या पद्धतीनं सांगावेच लागतात आणि नाही सांगितले तर असं म्हटलं जातं पुन्हा ह्यांच्यात काय ताकद आहे हे सांगण्याची, असंही होतं. म्हणूनही ते सांगावं लागतं. दुसरी गोष्ट वेळेचंही बंधन असतं, म्हणजे सगळीकडून बऱ्याच अडचणी असतात. भगवान म्हणतात अर्जुना या किती एक म्हणून तू ऐकणार आहेस, म्हणून एकी हेळा एक वेळा तू असं जाणून घे सर्व मीच आहे, सर्व मीच आहे असं जाणून घेतलं म्हणजे तुला वेगळा विचार करण्याची आवश्यकताच नाही. जे काही वेगळं दिसतं तुला ते वेगळं काय, यत दृश्यम तद नष्टम असं वाटेल, किंवा जे काही दृश्य आहे ते जड आहे, ते कुठल्याही प्रकारच्या उपयोगाचं नाही, ते मिथ्या आहे, अशा प्रकारची तुझी भूमिका होईल. आणि हीच भूमिका तुला कधीतरी करून घेण्याची गरज आहे. त्यामुळं तू काहीतरी जाणून घेण्यापेक्षा संपूर्णपणे मला जाण, हे जर मला जाणलंस तर तुला काही आवश्यकताच नाही. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी झालेला आहे.